हॅलो एव्हरीवन. आज आपण आपल्या युनिट 1.2 ऑन सेइंग प्लीज या धड्याचे मराठी रूपांतर करणार आहोत. कृपया न म्हटल्यावर या धड्याचे लेखक अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांचा जन्म 1865मध्ये चेम्सफोर्डला एसेक्स येथे झाला. पत्रकार म्हणून त्यांनी आपली साहित्यिक कारकीर्द सुरू केली. वयाच्या 37व्या वर्षी त्यांची लंडन येथील दैनिक वृत्ताचे संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पेन नाव अल्फा ऑफ द प्लेग अंतर्गत त्यांनी दैनिक बातम्या, मँचेस्टर इव्हनिंग न्यूज इत्यादीमध्ये नियमित योगदान दिले. त्यांचे निबंध एकसमान मोहक, आकर्षक आणि विनोदी आहेत. समाजाचे आधारस्तंभ, किनाऱ्यावरचे खडे, अनेक चर आणि वाऱ्यातील पाने ही त्यांची काही प्रसिद्ध लेखने आहेत. जीवनातील मूलभूत सत्य सहज आणि मनोरंजक पद्धतीने शिकवण्याचा त्यांचा वेगळेपणा आहे. त्यांनी दैनंदिन जीवनात नैतिकतेचा प्रश्न उभा केला. कृपया न म्हटल्यावर या धड्यात ते सामाजिक जीवनातील चांगल्या वर्तनाचे मूल्य दर्शवितात आणि दैनंदिन वर्तनात सौजन्य आणि सभ्यतेच्या महत्त्वावर जोर देतात. विनयशील बोलणे आणि वागणूक आजूबाजूचे वातावरण कसे मधुर बनवते आणि असभ्य आणि वाईट वागणूक ते कसे खराब करते किंवा दूषित करते हे ते दाखवतात. शहराच्या कार्यालयातील तरुण लिफ्टमॅन ज्याने एक दिवशी सकाळी एका प्रवाशाला त्याच्या लिफ्टमधून बाहेर फेकले आणि हा गुन्हा केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला, तो निसंशयपणे चुकीचा होता. तो कृपयाचा प्रश्न होता. तक्रारदार लिफ्टमध्ये प्रवेश करत म्हणाला, टॉप. लिफ्टमॅनने टॉप प्लीज अशी मागणी केली आणि ही सवलत नाकारण्यात आल्याने त्याने केवळ सूचनांचे पालन करण्यास नकार दिला नाही, तर प्रवाशाला त्याच्या लिफ्टमधून बाहेर काढले. हे अर्थातच शिष्टाचाराबद्दल खूप दूरवर टिप्पणी करत होते. कलह हा कायदेशीर गुन्हा नाही. जर एखादा चोरटा माझ्या घरात घुसला आणि मी त्याला मारहाण केली तर कायदा मला दोषमुक्त करेल आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला असेल तर तो मला त्याच प्रकारे बदला घेण्याकरता परवानगी देईल. हे असे आहे कारण चोरट्याने आणि माझ्या हल्लेखोराने कायद्याच्या आदेशांचे उल्लंघन अगदी निश्चितपणे केले आहे. परंतु कोणतीही कायदेशीर प्रणाली वाईट वागणुकीविरुद्ध कायदा करण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा एखाद्या गोष्टीविरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही. जरी लिफ्टमॅनशी आमची पूर्ण सहानुभूती असली तरी आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा वाजवी आहे. जर आपल्याला एखाद्याचे वागणे, त्याच्या आवाजातील सूर, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आवडत नसेल तर त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कायदा आपल्याला देत नाही. परंतु कायद्याने तसे करण्यास परवानगी दिली तर आपली मूठ इतरांच्या चेहऱ्यावर ठोसे मारण्यापासून कधीही थांबणार नाही आणि दिवसभर शहरातील गटारे रक्ताने वाहत राहतील. लेखक पुढे असेही म्हणतात की मला वाटेल तितके मी असभ्य असू शकतो आणि कायदा हिंसक प्रतिशोधापासून माझे रक्षण करेल. दिलेल्या वाक्यात असे म्हटले आहे की त्या व्यक्तीला आर्थिक अटींवर दंड ठोठावला जाणार नाही, परंतु त्याचा दंड असा आहे की तो वाईट वर्तनाचा माणूस म्हणून ओळखला जाईल. कायदा मला कृपया म्हणण्यास भाग पाडू शकत नाही किंवा माझ्या आवाजातील किंवा माझी स्टाईल किंवा माझी केशरचना कुरळे करू शकत नाही किंवा माझ्या केसांना मेण लावू शकत नाही किंवा केस रंगवू शकत नाही. नुकसान भरपाईचे प्रकरण म्हणून कायदा आमच्या भावनांना मान्यता देतो. या प्रकरणामध्ये नैतिक आणि बौद्धिक हानीसाठी कोणतीही परवानगी नाही. याचा अर्थ असा नाही की नुकसान नगण्य आहे. हे शक्य आहे की लिफ्टमॅनला त्याच्या नडगीवर म्हणजेच पायाच्या नळीचा जो भाग आहे त्याच्यावर लाथ मारली असती, ज्यासाठी त्याला कायदेशीर उपाय मिळू शकला असता. नडगीवरील लाथ मारण्याची वेदना लवकरच नाहीशी होते, परंतु आपल्या स्वाभिमानाला झालेल्या जखमेची वेदना दिवसभर विषासारखी भिनत राहते. मी त्या लिफ्टमॅनची कल्पना करू शकतो
असे की जर त्याने लेखकाला लिफ्टमधून बाहेर काढले नसते तर दिवसभर प्लीज न म्हटल्यामुळे झालेला अपमान त्याला त्रास देत राहिला असता आणि मग त्याचा राग त्याने घरी जाऊन आपल्या पत्नीला मारहाण करून शांत केला असता. कारण वाईट स्वभाव आणि वाईट वागणूक ही अगदी सहज एकापासून दुसऱ्यापर्यंत वाहत जाते. हे सांगण्यासाठी लेखकाने एक उदाहरण दिले आहे की जेव्हा सर अँथनीने कर्णधाराला निरपेक्ष धमकावले तेव्हा कर्णधाराने बाहेर जाऊन त्याच्या माणसाला फॅगला धमकावले. फॅग खाली गेला आणि त्याने त्याचा राग शांत करण्यासाठी पेजबॉयला लाथ मारली. लिफ्टमॅनला टॉप म्हणणारा माणूस खरं तर त्याच्या मालकावर चिडला होता ज्यांनी त्याला गुड मॉर्निंगचे उत्तर दिले नाही, कारण तो मालक घरी त्याच्या बायकोने केलेल्या अपमानाने रागात होता. त्या मालकाची बायको चिडण्याचे कारण असे की तिची स्वयंपाक करणारी बाई तिच्याशी उद्धटपणे वागली होती आणि ती स्वयंपाकीन चिडली होती कारण घरकाम करणाऱ्या बाईने तिला उलट उत्तर दिले होते. आपण आपल्या वाईट वागण्याने जगाला संक्रमित करतो. वाईट शिष्टाचार कदाचित सामान्य जीवनात खरोखर घडलेल्या गुन्ह्यांपेक्षा अधिक विष कालवण्याचे काम करते. पुढे लेखक एका अशा बाईचे उदाहरण देतात जिला घरामध्ये तिच्या एरवी चांगल्या स्वभावाच्या नवऱ्याने मारहाण केल्यामुळे तिचा डोळा काळनिळ झाला आहे. लेखक असेही म्हणतात की तिच्यासारख्या अजून 100 बायका असतील ज्यांना दररोज त्यांच्या घरामध्ये खूप अत्याचार आणि अन्याय सहन करावा लागतो आणि शहादीचे जीवन जगावे लागते. लेखक पुन्हा आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कोणताही कायदा आपल्या खाजगी आयुष्यात शिष्टाचार कसा पाळावा हे सांगू शकत नाही. कोणताही डेकलॉग म्हणजेच ईसा मसीहाने केलेले 10 नियम गुन्ह्यांचे विशाल क्षेत्र व्यापू शकला नाही आणि कोणतेही न्यायालय असा कायदा करू शकत नाही जे आपल्याला सामाजिक सभ्यता, बोलणे, झुकाव, नियंत्रित भूमिका आणि आपले सर्व मूड आणि शिष्टाचार कसे असावे हे सांगू शकतील. लिफ्टमॅनशी कितीही सहानुभूती असली तरी त्याच्या विरुद्ध लागलेल्या निकालाला मान्यता देण्यास आम्ही बांधील आहोत. कोणताही कायदा आपल्याला प्लीज म्हणण्यास बळजबरी करू शकत नाही. कोणत्याही कायद्यापेक्षा खूप जुने आणि खूप पवित्र एक सामाजिक प्रथा आहे जी आम्हाला चांगले नागरिक म्हणून राहण्याची आज्ञा देते. समाजात तुम्हाला जर एक चांगला माणूस म्हणून वावरायचे असेल तर तुम्हाला मिळालेल्या सेवेची पोचपावती देणे गरजेचे आहे. पोचपावती देण्यासाठी 2 छोटेसे शब्द कृपया आणि धन्यवाद पुरेसे असतात. जीवनाचे यंत्र सुरळीत चालावे म्हणून हे शब्द तेलाचे काम करतात, आपल्या जीवनात गोडी आणतात. समाजामध्ये आपण जेव्हा एकमेकांशी भेटतो तेव्हा मैत्रीपूर्ण सहकार्य करणं आवश्यक असते. आपण वरिष्ठ आहोत म्हणून कनिष्ठांना हुकूम दिलाच पाहिजे किंवा त्यांना कमी लेखलेच पाहिजे असे नसते. आपण आपली कामे प्रेमाने, गोडी गुलाबीने करून घेऊ शकतो, कारण आदर हे दिले तरच आपल्याला परत मिळत असते. पुढे लेखक त्यांना भेटलेल्या एका शांत आणि विनम्र कंडक्टरचा किस्सा सांगतात. मला भेटलेल्या कंडक्टरला विनम्र ही उपाधी देऊन इतर कंडक्टर विनम्र नसतात असं काही भेदभाव करायचा माझा हेतू नाही. कंडक्टर हा बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे तो त्याचा शत्रू असल्यासारखे बघत असतो आणि हा बसमध्ये चढणारा प्राणी त्याला फसवणार आहे असे समजून चालत असतो आणि जर त्या प्रवाशांना शिस्तीत ठेवायचे असेल तर त्यांच्याशी मोठ्या आवाजात आणि आक्रमक पद्धतीतच बोलले पाहिजे असा समज प्रत्येक कंडक्टरचा असतो. पण हे दुर्मिळ आहे, पूर्वीपेक्षा दुर्मिळ. लेखक असे म्हणतो की त्याला कौतुक वाटते अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी जे बस सेवाही देतात ते आग्रहीपणे आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणाऱ्या लोकांशी शिस्तबद्ध पद्धतीत वागायला शिकवतात आणि त्यांच्या वागण्यावर लक्षही ठेवून असतात. असे केल्याने केवळ प्रवाशांसाठी गोष्टी आनंददायी होत नाहीत तर एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य सेवा करता येते. आणि लेखक पुढे असेही म्हणतात की ते कुणा एका कंडक्टरला चांगले म्हणत नाहीत तर त्या पूर्ण कंडक्टर वर्गाला अभिवादन करतायत. आणि लेखक पुढे त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगायला सुरुवात करतात की मला प्रथम त्याची जाणीव त्या दिवशी झाली जेव्हा मी माझे
पैशाचे पाकीट घरीच विसरून बाहेर निघालो आणि बसमध्ये चढलो. हा अनुभव, ही मिश्र भावना आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेल. अशा वेळी आपण आपल्या नजरेत मूर्ख वाटतच असतो, पण इतर लोकही आपल्याला मूर्ख समजतात. तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही पाहिजे जर त्या कंडक्टरची थंड नजर तुम्हाला असे सांगत असेल की हो, मला ही जुनी युक्ती माहीत आहे. आता मग तू बसमधून खाली उतर, असे कंडक्टर म्हणतो आणि जरी कंडक्टर चांगला सहकारी असेल तर सहज तुम्हाला खाली सोडतो. पण खाली उतरल्यानंतर होणारा त्रास म्हणजेच एखादी ट्रेन हुकणे किंवा एखादी महत्त्वाची मीटिंग चुकणे, अशा त्रासाला सामोरे जावे लागणारच असते. लेखकाने आपले किस्से तपासले आणि चाचपडून पाहिले एखादे नाणे सापडते का, पण सगळे प्रयत्न व्यर्थ होते. मग इमानदारीने प्रामाणिक चेहरा करून कंडक्टरला सांगितले की माझ्याकडे तिकीट काढायला पैसे नाही आणि मला पैसे आणायला घरी परत जावे लागेल. अरे ठीक आहे, तुम्हाला उतरण्याची गरज नाही, कंडक्टर म्हणाला. सर्व बरोबर, मी म्हणालो, पण माझ्याकडे पैसे नाहीत. अरे, मी तुमची तिकीट बुक करून देईन, कंडक्टर म्हणाला. तुम्हाला कुठे जायचे आहे? आणि त्याने तिकिटीचे बंडल अशा प्रकारे हाताळले जणू काही मला कुठलीही तिकीट द्यायला तयार होता, अगदी बँग ते हाँगकाँग. मी कंडक्टरला म्हणालो की तुम्ही खूप दयाळू आहात आणि मला कुठे जायचे आहे ते सांगितले आणि त्याने मला तिकीट दिले. पण मी भाडे कुठे पाठवू? अरे, तुम्ही मला असेच कधीतरी भेटाल, तो आनंदाने म्हणाला आणि जाण्यासाठी वळला. आणि मग सुदैवाने माझी बोटे अजूनही माझ्या खिशाच्या कोपऱ्यात पैसे शोधत असताना माझ्या बोटांना त्याचा स्पर्श झाला आणि मी ती उधारी फेडली. पण ती वस्तुस्थिती कमी झाली नाही, कारण चांगल्या स्वभावाच्या कृतीने मला आनंदित केले होते. काही दिवसांनी माझ्या पायाची सर्वात संवेदनशील बोट तुडवले गेले जेव्हा मी बसच्या वरच्या बाजूला, डबल डेकर बसचा वरचा भाग मध्ये बसून वाचत होतो. मी जरा रागाने आणि अधिक वेदनेने वर पाहिले आणि मला माझा तो आनंदी चेहऱ्याचा मित्र दिसला. माफ करा सर, तो म्हणाला. मला माहीत आहे की हे बूट जड आहेत. ते मी घेतले कारण माझे स्वतःचे पाय बऱ्याच वेळेला तुडवले गेले होते आणि आता मी इतरांचे पाय तुडवत आहे. आशा आहे की मी तुम्हाला दुखवले नाही सर. त्याने मला दुखवले होते, पण तो इतका छान होता की मी त्याला खात्री दिली की त्याने तसे केले नाही. त्यानंतर जेव्हाही मी त्याच्या बसमध्ये चढत असे तेव्हा मी त्याचे निरीक्षण करू लागलो आणि त्याच्या सतत चांगल्या स्वभावाचा एक उत्सुक आनंद मिळाला. त्याच्याकडे एक अमर्यादित संयमाचा साठा दिसत होता जो त्याच्या प्रवाशांना निश्चिंत ठेवत असे. माझ्या लक्षात आले की हा असा माणूस आहे जो जर पाऊस पडत असेल तर डबल डेकर बसच्या वरच्या भागात बसलेल्या प्रवाशांना खाली जागा आहे हे सांगण्यासाठी बसच्या पायऱ्या चढून वर जात असे. वृद्ध लोकांशी तो एक मुलगा असल्यासारखे वागत असे आणि लहान मुलांची काळजी घेणाऱ्या वडिलांसारखे. तरुणांसाठी त्याच्या हृदयात एक विलक्षण उबदार जागा होती आणि तो त्यांच्याशी नेहमी चेष्टा मस्करी करत असे. जर एखादा आंधळा माणूस बसमध्ये चढला असेल तर त्याला सुरक्षितपणे फूटपाथवर खाली उतरवत असे. समोर बसलेल्या ड्रायव्हरला म्हणजेच बिलला बस थांबवण्यास सांगून त्या अंध माणसाला सुरक्षितपणे त्याच्या मार्गापर्यंत सोडत असे. यात लेखक असे म्हणतो की मला असे समजले आहे की हा जो कंडक्टर आहे तो त्याच्या चांगल्या स्वभावामुळे आणि उबदार वृत्तीमुळे आजूबाजूच्या प्रवाशांना प्रभावित करून चांगले वागण्याचे धडे देत असे. यावरून लेखकाने असे सिद्ध केले की जसे वाईट वागणूक आजूबाजूचे वातावरण दूषित करत असते तसेच चांगली वागणूक प्रभावित करत असते. जर आपल्याशी कोणी असभ्यपणे वागले तर आपण सुद्धा त्यांच्याशी असभ्यच वागत असतो. परंतु चांगल्या माणसांशी असभ्यपणे वागणारा हा महामूर्ख असू शकतो. पुढे लेखक असे म्हणतो की आपला स्वभाव ऋतूंसारखा असतो. किट्स या कवीच्या एका कवितेची ओळ घेत लेखक पुढे असे म्हणतो की स्वच्छ, सुंदर आणि चांगला दिवस माझ्या मनाला सुद्धा त्याच्यासारखे स्वच्छ, सुंदर आणि चांगलेच बनवते. एक हसतमुख चेहरा कितीही उदास किंवा दुःखी माणसाला खुश करू शकतो.
विनम्र कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच चांगले सकारात्मक वातावरण असायचे आणि त्यामुळे बसमधल्या सगळ्या प्रवाशांमध्ये तो चांगुलपणा दिसू लागला. इतरांना चांगले वागायला लावण्याकरता त्याने स्वतःचा चांगुलपणा साबूत ठेवला होता. त्याचा आनंद ही काही फालतू चैनीची वस्तू नव्हती, पण एक चांगली गुंतवणूक होती. आणि बरेच दिवस मला उशीर होत असल्यामुळे किंवा त्याची बस वेगळ्या मार्गाने जात असल्यामुळे मी त्याच्या बसमधून प्रवास करू शकलो नाही. पण मला खात्री आहे की तो त्याच्या नवीन मार्गाने जात असताना ही इतरांचा प्रवास आनंदायी करत असेल. लेखक पुढे असेही म्हणतो की एका अनोळखी बस कंडक्टरची प्रशंसा केल्याबद्दल त्याला अजिबात खंत किंवा संकोच नाही. लेखक पुढे असेही म्हणतो की जर विल्यम वर्ड्सवर्थ सारखा मोठा कवी कुठेतरी दूरवरच्या दलदलीतले लीच गोळा करणाऱ्या गरीब माणसाकडून ज्ञानाचे धडे घेऊ शकतो, तर मग कोणत्याही सामान्य माणसाने एखाद्या चांगल्या स्वभावाच्या माणसाकडून चांगुलपणाचे धडे का घेऊ नये? जर समाजात सर्वांनी आपला स्वभाव चांगला ठेवला तर सगळे वातावरण अगदी आनंदायी राहील आणि सगळेच जर सौजन्याने वागू लागले तर एकमेकांना सहन करू शकतील. आपण कुणावर चांगले वागण्याची बळजबरी करू शकत नाही, पण जर आपणच चांगले वागलो तर समोरचा आपोआपच हळूहळू चांगले वागू लागतो. त्यासाठी कायद्याला आव्हान करण्याची आवश्यकता नाही. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे आपल्या समाजासाठी स्वर्गातल्या देवदूता इतकेच आवश्यक आहे. कायदा हा आपल्याला शारीरिक आक्रमणापासून वाचवू शकतो, परंतु लिफ्टमॅनने ज्या पद्धतीची वागणूक केली होती त्याला कोणताही कायदा माफ करू शकत नाही. लेखक त्या लिफ्टमॅनला असा सल्ला देऊ इच्छितो की जर तुला तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता तर त्या सद्गृहस्थांशी प्रेमाने आणि सौजन्याने घेता आला असता. जर त्याने असे केले असते तर त्याने फक्त स्वतःच्या रागावरच नाही तर त्या प्लीज न म्हणणाऱ्या माणसावरही विजय मिळवला असता. अशा प्रकारची उदाहरणे जगासमोर मांडली जातात. विनम्र माणसाला भौतिक फायदा जरी होत नसला तरी आत्मिक विजय नक्कीच मिळतो. धड्याच्या शेवटी लेखक लिफ्टमॅनला चेस्टरफील्डचे उदाहरण देत म्हणतो की पूर्वीच्या काळी लंडनच्या रस्त्यांवर फुटपाथ नसायचे, म्हणून लोक तिथल्या मोठ्या भिंतींवर चालत असे. एके दिवशी एक माणूस त्या भिंतीवर चालत असताना चेस्टरफील्डच्या समोर आला आणि म्हणाला की मी माझी भिंत कोणत्याही हरामखोरासाठी सोडणार नाही. यावर चेस्टरफील्डने त्याला उत्तर दिले की मी असे करू शकतो आणि त्याला अभिवादन करून बाजूला सरला. लेखक असे म्हणतो की त्या लिफ्टमॅनने मान्य केले पाहिजे की त्याचा बदला खूप चांगल्या पद्धतीत घेता आला असता जर त्याने त्या माणसाला चिखलात टाकले नसते. सो स्टुडंट्स, आज आपण आपला दुसरा धडा 1.2 संपवलेला आहे आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत तो नक्की शेअर करा. थँक्यू.